नमस्कार मित्रांनो, यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, स्वामी म्हणतात की आपले पाकीट नेहमी भरून राहण्यासाठी पाकीटमध्ये ठेवा या वस्तूपैकी एक वस्तू. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे. ते मिळवण्यासाठी सर्व खूप कष्ट देखील करत असतात. पण खूप कष्ट करून देखील त्यांना हवा तसा पैसा प्राप्त होत नाही. प्राप्त झाला तरी त्यांच्याकडे पैसा टिकून राहत नाही. पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय आहेत? चला तर मग आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी 21 तांदूळ लागणार आहे. मित्रांनो, आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील 21 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. ते एका छोट्या पुडीमध्ये आपल्याला बांधायचे आहे आणि ती पुडी आपल्याला पाकीटमध्ये ठेवायची आहे. आपल्या पाकीटमध्ये तांदूळ ठेवल्याने नेमके काय होते? अन्न जसे कणाकणामध्ये वाढत जाते, अगदी त्याच पद्धतीने आपल्या पाकीटमध्ये पैसे देखील वाढत जातात आणि त्याचबरोबर वाढलेले पैसे देखील स्थिर राहतात. मित्रांनो, हा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि याचा तुम्हाला लवकरच फरक देखील दिसणार आहे. मित्रांनो, दुसरा उपाय आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे पिंपळाचे पान. आपल्याला या ठिकाणी पिंपळाचे एक पान घेऊन पाकीटमध्ये ठेवायचे आहे. यामुळे पैशांची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आणि आपल्याजवळ पैसा टिकून राहणार आहे आणि वाढणार आहे. मित्रांनो, हा उपाय जर दिसायला छोटा असला तरी याचे फायदे अनेक आहेत. मित्रांनो, तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कवडी. पैसा वाढावा आणि आपल्याजवळ तो टिकून राहावा यासाठी आपल्याला पाकीटमध्ये एक कवडी ठेवायची आहे आणि आपल्याकडे जो पैसा आहे तो त्याचा वेग अचानक वाढणार आहे. विनाकारण आपण जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करण्याचा आपण कमी करणार आहोत. म्हणजेच की पूर्णपणे बंद करणार आहोत. मित्रांनो, चौथा उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रुद्राक्ष. आपल्याला पाकीटमध्ये छोटासा रुद्राक्ष नेहमी ठेवायचा आहे, कारण लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी असणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावर पैशांची कमतरता कधीच भासत नाही. मित्रांनो, पाचवा उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला बक्षीसमधून जे पैसे मिळालेले असतात ते आपल्याला पाकीटमध्ये ठेवायचे आहेत. आपल्या आई वडील देत असतात किंवा आपले शिक्षक किंवा नातेवाईक देत असतात. ते पैसे आपल्याला पाकीटमध्ये ठेवायचे आहेत. हे पैसे कधीच खर्च करायचे नसते. मित्रांनो, पैसे पाकीटमध्ये ठेवताना आपल्याला काही गोष्टींची नेहमी काळजी घ्यायची आहे. किती पैसे आपल्याला पाकीटमध्ये आडवे ठेवायचे आहेत. पैशाला कधीही घडी घालून ठेवायचे नाही. पैसे चुरगळून देखील ठेवू नका. यामुळे लक्ष्मी नाराज होते. आपल्याला आर्थिक अडचणींना सामना देखील करावा लागतो. त्यामुळे तुम्ही पाकीटमध्ये पैसे ठेवताना कधीही घडी घालून ठेवू नका. मित्रांनो, आपल्याला जो 6वा उपाय करायचा आहे त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे मोरपंख. पाकीटमध्ये आपल्याला एक लहान मोरपंख ठेवायचा आहे. मोरपंख हे अतिशय पवित्र असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. पैशाला खेचून आणण्याचं काम मोरपंख करत असते. मित्रांनो, 7व्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल धागा म्हणजेच की दोरा. लाल दोरा आपण पूजेमध्ये वापरत असतो. पूजेचा लाल दोरा आपल्याला पाकीटमध्ये ठेवायचा आहे. याच्यामुळे कधीही आर्थिक अडचण येणार नाही. मित्रांनो,
8व्या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला महालक्ष्मीचा फोटो. आपल्या पाकिटमध्ये महालक्ष्मीचा एक लहान फोटो ठेवायचा आहे. लक्ष्मीचा फोटो घेताना बसलेल्या रूपात असलेलाच घ्यायचा आहे, उभा असलेला घ्यायचा नाही. पाकिटमध्ये फोटो ठेवताना त्याचे पावित्र्य राखले जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. फोटो ठेवताना तुम्हाला सरळ ठेवायचा आहे, तो घडी देखील करायचा नाही किंवा दुमडून देखील तुम्हाला ठेवायचा नाही. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.